शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत विकास कामांमध्ये कशा प्रकारचं राजकारण करतात याचे पुरावेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी हिवाळे इथं पत्रकारांना सादर केले। एक ठेकेदार म्हणून दत्ता सामंत यांनी शासकीय चौकटीत राहून राठिवडे हिवाळे ओवळीये या रस्त्याच्या नूतनीकरणाची निविदा भरल्यानंतर त्यांना हे काम मिळू नये म्हणून आमदार खासदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच मंत्र्यांचेही उंबरठे झिजवले। मात्र तरी देखील हे काम दत्ता सामंत यांना मिळालं असून हा रस्ता आदर्शवत बनवला जाईल असं अभिवचन दत्ता सामंत यांनी दिलंय। सुमारे 2 कोटी 14 लाख रुपये खर्चून होणाऱ्या राठिवडे हिवाळे ओवळीये या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन शुक्रवारी जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झालं। यावेळी दत्ता सामंत, सभापती सोनाली कोदे, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, बाळू कुबल, माजी जिल्हाध्यक्ष अध्यक्षा शोभा पांचाळ, अरुण मेस्त्री, छोटू ठाकूर, राजेंद्र प्रभुदेसाई, सुशांत घाडीगावकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, बाळा माने, राजेश तांबे, असगणी सरपंच हेमंत पारकर, जितेंद्र परब, प्रकाश मेस्त्री, अविनाश राऊत, प्रशांत परब, नामदेव पुजारे, अनंत भोगले, काशीनाथ हिवाळेकर, सुशांत धुरी, विश्वास परब, दादा परब, आनंद तांबे, शंकर धुरी, नंदू आंगणे, प्रकाश कासले, प्रदीप मेस्त्री, संदीप सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दत्ता सामंत यांनी या कामावरून आमदार खासदारांवर टीकास्त्र सोडलं। होत आहेत जे ज्या ठिकाणी ते टावर उभे केले जात आहेत बांधवांनो, त्याचं जे बिल येत आहे ते बिल आणि त्याची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतीला ते बिल भरावं लागतंय। अशा प्रकारे मसुरूच्या म्हणा किंवा काही ग्रामपंचायत ज्याला 7-7, 8-8 लाख रुपये बिल येऊन आता लाईट कट केलेली आहे। आज ग्रामपंचायतीमधले जो कर येतो तो स्टेशनरीसाठी ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर ते स्टेशनरीला सुद्धा पुरत नाही। अशा परिस्थितीत जर हे टावर उभे जर केले असतील आणि त्याचे बिल जर ग्रामपंचायतीवरती उद्या येऊन ते बंद अवस्थेत पडलेले असतील तर काय उपयोग? त्यापेक्षा जर आज काही मुलं शाळेत येतात, काही वाडीवाडीतले रस्ते खराब झालेले आहेत, जे करतात ते रस्त्यांना जर ते सुसूचित तुम्ही केले असते तो लोक स्ट्रीट लाईट बंद करून तर झालं होतं। आज पर्यटन क्षेत्राखाली विकसित मध्ये काही देवस्थाना 5 लाख, 8 लाख, 10 लाख रुपये पर्यटन मधून सभा मंडपासाठी वगैरे पैसे दिले जातात। आता पर्यटन मधून सभा मंडपला देत असतात, ठीक आहे। सभा मंडप मध्ये आमच्या या भागामध्ये मंदिरे ही सर्व गावकऱ्यांच्या किंवा मानकऱ्यांच्या अखत्यारीखाली मंदिरे चालतात। उद्या शासनाचे पैसे 50 लाखाचं मंदिर बांधायचं, 5 लाख रुपये गव्हर्नमेंटचे घ्यायचे। याचाच अर्थ त्या सभा मंडपाला जर आपण पैसे घेतले तर गव्हर्नमेंटचा त्या मंदिरावरती अधिकार झाला, म्हणजे या ठिकाणची गावकरी नष्ट होणार आहे हे लोकांना माहित नाही। तुम्ही याची जाणीव करून द्या लोकांना देताना। ज्यावेळी तुम्ही 7-12 मागता, पत्र मागता, ग्रामपंचायतीकडून उतारा मागता, मग सर्व जाती धर्माला ते मंदिर खुलं होतं। कुठलाही कार्यक्रम घेताना गावकऱ्यांना किंवा मानकऱ्यांना त्या ठिकाणी विचारायची गरज लागणार नाही, जे आत लागते ती। आणि कालांतराने अशा पद्धतीत हे जे काही मानकरी आहेत, जे काय पूर्वंपर आपले वृत्ती चाललेले आहेत, त्यांचे मान पान हे उद्या राहणार नाही। आणि लोक सांगणार की आम्ही 5 लाख गव्हर्नमेंटचे वापरलेले आहेत पैसे, 3 लाख गव्हर्नमेंटचे वापरलेले आहेत। हे सुद्धा देत असताना जशी मी माहिती दिली तशी सुद्धा हे पैसे देत असताना त्या मानकऱ्यांना, त्या लोकांना सांगितलं पाहिजे, बाबा आपण गव्हर्नमेंटचे पैसे देतोय, विषय चांगला आहे, पण याला हे सर्वाला खुलं राहणार। कुठल्याही ठिकाणी याला मीटिंग घ्यायला कोणाला अडवता येणार नाही याची सुद्धा माहिती लोकप्रतिनिधी देणं गरजेची आहे। अशा प्रकारचं जर सांगून जर आपण काम केलं तर भविष्यात अशा काही गोष्टी उद्या उत्पन्न होणार न पेक्षा गावागावामध्ये अशा पद्धतीत वाद झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कुठली गोष्ट करत असताना त्याचं बेसिक लोकांना, गावकऱ्यांना त्याचं स्पष्टीकरण, त्याची माहिती देऊनच ते केलं करावं असं मला वाटतं। की पहिल्यांदाच हे राठिवडे हिवाळे ओवळी हे जे काम मंजूर झाले, हे काम मी पहिल्यांदाच माझं काम माझ्या नावावरती खुद्द कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी हे भरलेलं होतं। काम माझ्या माहितीप्रमाणे एप्रिल 2018 मध्ये मंजूर झालेलं होतं, टेंडर प्रोसिजर झालेली होती। 2018 पासून आतापर्यंत हे काम काही लोकप्रतिनिधींच्या खोडसाळ आरोपामुळे हे काम डिपार्टमेंटला थांबवावं लागलं। वेगवेगळे या कामासंदर्भात कॉन्ट्रॅक्टर मी काम भरलेलं असल्यामुळे या कामासंदर्भात बरीचशी चौकशी
एसी लेवलला असो, कार्यकारी अभियंत्या लेवलला असो, किंवा या राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्यापर्यंत सुद्धा निवेदन देऊन आमदार खासदारांनी हे काम थांबवायचा प्रयत्न केला आणि मला हे काम मिळू नये म्हणून आजपर्यंत त्यांनी प्रयत्न केले. माझ्या माहितीप्रमाणे लोकप्रतिनिधींचं आमदार खासदारांचं काम असतं की काम आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या भागामध्ये कुठलाही आमदार खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, सरपंच असो किंवा नागरिक असो, त्यांचं एकच काम असतं की आपल्या भागामध्ये काम मंजूर झाल्यानंतर त्या कामाचा दर्जा तपासणे, कामाचं स्वरूप जनतेला, लोकप्रतिनिधीला, स्थानिक ग्रामस्थांना त्याचं स्वरूप सविस्तर सांगणे, अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण देणे आणि तशा प्रकारचं काम चालू आहे की नाही आहे हे तपासणे हा प्रामुख्याने माझ्या माहितीप्रमाणे हेतू असला पाहिजे. परंतु या ठिकाणी फक्त भूमिपूजन केली जातात, नारळ फोडले जातात आणि 1-2 वर्ष, 1-1.5 वर्षामध्येच, 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्येच रस्त्याची सालपडं जातात आणि रस्ता पूर्ण खड्डामय होतोय. 2014 पूर्वी या जिल्ह्यामध्ये सातत्याने पत्रकार या ठिकाणी बसलेत, आरोप होत होते की या जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर जे 14 पूर्वी होते, म्हणजे 14 मध्ये राणेसाहेब पालकमंत्री होते आणि शिवसेनेची मंडळी असतील, दीपक केसरकर असतील किंवा ही मंडळी सर्व सातत्याने वर्तमानपत्रातून जिथे जातील तिथे सातत्याने सांगत होते की सिंधुदुर्गातील सर्वच कॉन्ट्रॅक्टर हे राणेसाहेबांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आमची सत्ता आल्यानंतर याला आम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार आहोत, फक्त सत्ता द्या. लोकांनी सत्ता त्यांच्यापर्यंत दिली, त्यांना निवडून दिलं, पण आता 4-4.25 वर्ष संपत आली, एकही कॉन्ट्रॅक्टर या जिल्ह्यातला ब्लॅक लिस्ट मध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही की एकाही कॉन्ट्रॅक्टरचा कामाचा दर्जा तपासताना मिळाला नाही. म्हणून मला नाईलाज असतो, हा माझं क्षेत्र नाही तरी नाईलाज रजिस्ट्रेशन बनवून सर्व आधुनिक मशिनरी मी स्वतः माझ्या मालकीचे स्वतः जे आज जिल्ह्यामध्ये जे टेंडरला जे आधुनिक सगळे मशिनरी लावतात ते सुद्धा त्या सगळ्या मशिनरीचा ओन म्हणजे स्वतः मी मालक आहे. सगळे आधुनिक जे इस्टिमेट मध्ये मशिनरी दिले ते मशिनरी माझी खरेदी केलेल्या आहेत, माझ्या नावावरती आहेत. आणि मला आनंद होतोय की मला सांगायला सुद्धा की पहिल्यांदाच सन्मान्य राणे साहेबांचा कार्यकर्ता आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून यात उतरतो, सांगून उतरतोय. मी राणे साहेबांचा कॉन्ट्रॅक्टर आहे, राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला जनतेला मी सांगून इच्छितो की हे काम मी करतोय म्हणजे राणे साहेबांचा एक कार्यकर्ता करतोय असं अभिमानाने आणि स्वतः स्पष्टीकरण देण्यासाठी मला आज खरोखर अभिमान वाटतोय आणि हे मी आज काम चालू करतोय. मी तुम्हाला सांगितलं की हे काम कोणी थांबवलं, मला माहित नाही कशासाठी थांबवलं. निविदा भरल्यानंतर, निविदा ओपन झाल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याने, प्रशासनाने चुकीच्या पद्धतीत जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला क्वालिफाईड जर केला असेल तर लोकप्रतिनिधी म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेला सुद्धा ते कशा प्रकारे जर चुकीचं केलं असेल तर कोर्ट आहे किंवा त्या अधिकाऱ्याला सस्पेंड किंवा त्याचा जाब किंवा ते काम थांबवायचा अधिकार आहे. परंतु मी काम भरल्यानंतर माझं काम ओपन होण्यापूर्वीच मी कागदपत्र खोटी सादर केलेली आहे. हे काम ओपन होऊ नये म्हणजे 9 महिने होऊन एखाद्या स्त्रीला डिलिव्हरी होण्यापूर्वीच हे डॉक्टर थांबवायला गेले. जर प्रशासन इथले जे जिल्ह्यातलं प्रशासन आहे अतिशय सक्षम प्रशासन आहे, या प्रशासनाने योग्य ती पडताळणी केली असती, सदर कॉन्ट्रॅक्टरांनी जे कागदपत्र जे सादर केलेले आहेत ते तपासून जर तो क्वालिफाईड होत असेल तर त्याला काम मिळालं असतं, नाहीतर डिस्क्वालिफाईड झाला असता. पण हे न होता अशा प्रकारची ही पत्र गेल्या वर्षापूर्वी आमदार असो खासदार असो यांनी डिपार्टमेंटला पत्र सादर केली आणि माझं काम थांबवायचं त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. हे कशासाठी केलं हे मला माहिती नाही. जर इथले कॉन्ट्रॅक्टर जर त्यांचे नसतील, त्यांच्यापासून त्यांना फायदा नसेल तर माझ्यासारख्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी चुकीची माहिती देऊन ते ओपन होण्यापूर्वी थांबवण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं वाटतं मला. केवळ मी काम चालू केल्यानंतर त्या कामाचा दर्जा तपासणे आणि अन्यही कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली जिल्ह्यात जी चालू आहेत त्याचा दर्जा तपासून लोकांना चांगला न्याय देण्यासाठी, चांगलं काम दर्जा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे होते. ते न करता अशा प्रकारची पत्र देऊन हे काम ओपन होऊ नये, या कामामध्ये सर्व कागदपत्रे खोटी सादर केलेली आहेत, कसं त्यांना स्वप्न पडलं मला माहित नाही. अशा प्रकारची पत्र देऊन हे काम थांबवायचा प्रयत्न केला आणि गेले 1 वर्षापूर्वी हे काम पूर्ण झालं असतं
त्याला 1 वर्ष ही जनता या खड्ड्यामय रस्त्यातून यांना नाहक अशा या लोकप्रतिनिधींच्या कार्यामुळे या खड्ड्यातून इथल्या सर्व आया बहिणींना, इथल्या सर्व लोकांना, ग्रामस्थांना जावं लागतं. आणि हे काम आता अधिकृत मला मिळालेलं आहे. इथं भूमिपूजन झालेलं आहे. हे काम जवळजवळ 2,14,00,000 आहे. मी जवळजवळ 9.5% हे बिलो काम भरलेलं आहे, म्हणजे कमी दराने भरलेलं आहे. या कामाचा स्वरूप जे आहे, या कामामध्ये जे बीबीएम जे धरलेलं आहे ते 75 mm ने थिकनेस, म्हणजे 75 mm म्हणजे 2.5 इंच 3 इंच जाडीचं हे बीबीएम आहे. काही ठिकाणी बीबीएम जे धरलेलं आहे ते 3 किलोमीटरला धरलेलं आहे. बीएम जे आहे ते 50 mm, म्हणजे तुम्हाला मी दाखवतो. बीएम म्हणजे जे आपण मशीनने काम मारतो, कारण मी जीपी एअरपोर्टचं काम केलेलं आहे, तिथे दर्जेदार मी काम केलेलं आहे. माझ्या कामाचं टेस्टिंग सुद्धा ते वेळोवेळी करतात. आणि बीएम म्हणजे पहिला लेअर जो मारतो मशीनने त्याचा थिकनेस बांधवानो असा येतो. या 50 mm ने कॉम्पॅक्शन करून फिट करून हे 50 mm चं बीएम आहे. अशा प्रकारचा कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी त्यांनी लेअर धरलेला आहे आणि याच्यावरती 20 mm कार्पेट. या बीएम झाल्यानंतर 20 mm हे 3 किलोमीटर बीएम, 3 किलोमीटर बीबीएम आणि 8 किलोमीटरला 20 mm ने कार्पेट. हे या इस्टिमेट मध्ये पकडलेला इस्टिमेट माझ्या जवळ आहे. पत्रकार, इथले लोकप्रतिनिधी असतील, सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, यांना माहितीच्या अधिकारामध्ये जावं लागणार नाही. जर तुम्हाला इस्टिमेट जर हो असेल तर मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे इस्टिमेट आपल्यापर्यंत पोहोचवीन. इथे आमचा इंजिनियर असेल, डिपार्टमेंटचे इंजिनियर असतील. हे जे शासन जी कामं रस्त्यासाठी किंवा विकासासाठी जे शासनाच्या माध्यमातून कामं मंजूर केली जातात, आम्ही म्हणतो शासनाने केले, अमक्याने केले, हे काम, हे पैसे जे आहेत ते तुमच्या जनतेच्या करारूपातून, वेगवेगळ्या करातून जे शासन पैसे जमा करतात, हे शासन तुमचेच पैसे तुमच्या विकासासाठी परत या विकासा रस्त्या किंवा अन्य मार्गातून देतात. म्हणजे हे रस्ते आहेत ते शासनाचे म्हणण्याचे तुमचे स्वतःचे आहेत, जनतेचे पैसे आहेत. हे रस्त्याचे पैसे आहेत, ते जनतेचे पैसे आहेत. आणि हे पैसे आमच्यावर काय करता, कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना चुकीच्या माध्यमातून जर काम चालू झालं, मी माहिती दिलेली आहे, तर ते काम थांबवायचं, अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचं. लोकप्रतिनिधींना, इथल्या ग्रामस्थांना, लोकप्रतिनिधींना 100% पूर्ण अधिकार या आपल्या कायद्याने हा दिलेला आहे. त्यामुळे हे काम करत असताना हे काम तुमचं आहे. इथे दत्ता सामंत जरी असल्या, स्वाभिमानचे जरी पदाधिकारी, इथले जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सरपंच काही असतील, ते म्हणतील की दत्ता सामंत म्हणजे स्वाभिमान पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, मी आज इथे कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यामुळे तुमचं नाव, हे काम चांगलं राहिलं पाहिजे. या लोकप्रतिनिधीने हे काम योग्य रीतीने करून घेतलं कॉन्ट्रॅक्टर कडून, आणि ते मी करण्याचा स्वतः मी प्रयत्न करणारच आहे. परंतु तुम्ही सुद्धा त्याच्यावरती लक्ष देऊन, तुम्हाला त्याच्यात मी सांगितलेल्या काही त्रुटी वाटत असतील किंवा इस्टिमेट पाहिल्यानंतर अजून काय वाटत असेल, तर तुम्ही मला बोलून, अधिकाऱ्यांना बोलून हे कामासंदर्भात अजूनही काही माहिती पाहिजे असेल तर माहिती मिळू शकाल, मी पूर्ण माहिती देईन. आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम परत टेस्टिंग कसं करायचं लोकांसमोरचा विषय आहे. लोक मग रत्नेरला कोण म्हणतात, इथे डांबर घेतात, रत्नेरला पाठवतात, का थिकनेस कसा मोजवायचा, त्यासाठी मी स्वतः आधुनिक येत्या 8 दिवसात आधुनिक लेआउट, म्हणजे जे रस्त्याला किती इंचाचं 50 mm लेअर आहे की नाही, तो कसा चेक करायचा, तर त्याला स्कोर कटिंगची मशीन येते. आता ह्या बीबीएम मध्ये 50 mm दिलेलं आहे, ती मशीन माझ्या क्वारीवरून तुम्ही आणू शकता, माझ्या ऑफिसमधून विनामूल्य आणू शकता. कुठेही तुम्हाला वाटेल तिथे मध्ये खड्डा मारू शकता, आणि तो कोर कटिंगने असा गट्टावर येणार. आल्यानंतर तुम्ही टेप लावून त्याला मोजू शकता, 50% आहे, 50 mm आहे, काय कमी आहे, म्हणजे तुम्हाला मुळात थिकनेस समजेल. ती मशीन असते, असाच कट्टा येणारा, ती मशीन लावली का, मशीनने बरोबर 50 mm चे सेटिंग लावून लावली का तेवढाच खड्डा मारणार, जेवढं काही इस्टिमेट आहे तेवढं. मग जुनं काम आहे, याच्यामध्ये काय नवीन काम आहे. हे काम तुम्हाला तिथल्या तिथे काही रत्नागिरीला पाठवायची गरज नाही. तुम्हाला इथल्या इथे कुठल्याही ग्रामस्थाला, कुठल्याही लोकप्रतिनिधीला, पत्रकारांना सुद्धा माझ्याजवळ मशीन उपलब्ध आहे. तुम्ही माझ्या सुद्धा कामाची, स्वतः माझ्या कामाची तुम्ही तशी चौकशी करा, तसे टेस्ट घ्या, म्हणजे जेणेकरून एक राणे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदाच उतरल्यानंतर मी जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या कामासाठी मी या ठिकाणी उतरलेलो आहे, अशी माझी भावना आहे. आणि या ठिकाणी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, मोठ्या उत्साहात या रस्त्याचं भूमिपूजन केलं. तशाच प्रकारे काम चालू झाल्यानंतर तशाच उत्साहात आणि तशाच पद्धतीने लक्ष आपलं काम धंदे करत असताना त्या रस्त्यावरती सुद्धा काय प्रकारे मी जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे याचं पण सर्वसामान्यांनी तिथे लक्ष द्यावं. लक्ष देत असताना काय त्रुटी वाटत असतील
किंवा काय कमतरा वाटत असेल मला अधिकाऱ्यांना सांगून, कारण हे पैसे तुमच्या जनतेचे पैसे आहेत. कुठल्याही पालकमंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री यांचे पैसे नसून हे शासन जे काम करत आहे ते जनतेच्या करातूनच पैसे परत दिले जातात आणि त्यातून काम हे केलं जात आहे. आणि हे काम माझ्या माहिती दुःख एवढंच वाटतंय की 1 वर्षापूर्वी काम मंजूर होऊन टेंडर होऊन आता 1 वर्षाच्या आधी हे रस्ता 4 महिन्यापूर्वी हा रस्ता तयार होऊन तिथे चांगल्या प्रकारे वाहतूक सुरू झालेली पाहिलं आपल्याला मिळत असेल, पण नाक या ठिकाणी असे व्यक्ती हे काम अडवण्याचा प्रयत्न केला. कृपया मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो की असं कृती न करता तुम्ही जशी मी माहिती दिली तशी उद्घाटन प्रसंगी जाऊन लोकांना बोलून इन्स्ट्रुमेंट द्या, माहिती द्या आणि माहिती नुसती देऊन राहू नका. तर काम झाल्यानंतर प्रत्यक्ष लोकांना बोलवा आणि परत त्या कामाचे त्याचे टेस्ट घेऊन दाखवा लोकांना. हे काम असं झालंय, तुमचे अधिकार आहे तो, जसा लोकप्रतिनिधी आहे तसा नागरिकांना पण आहे. अशा प्रकारचं तुम्ही काम करा. कारण 4 वर्षामध्ये एकही कॉन्ट्रॅक्टर जिल्ह्यातला ब्लॅकलिस्ट मध्ये यांच्या सांगण्याप्रमाणे गेला नाही. याचा अर्थ आज जनतेला कळून चुकलाय हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते राणे साहेबांचे आहेत का यांचे आहेत. त्यावेळी राणे साहेबांच्या म्हणून सांगून बदनामी केली, पण मला आजही मी परत पुन्हा शेवटची सांगतोय की मी राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि मी हे काम घेतलंय, मी कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यामुळे हे काम चांगलं झालं तर लोक आम्हाला किंवा राणे साहेबांना धन्यवाद देतील की राणे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी एक चांगल्या प्रकारे काम केलं. वाईट चुकीच्या माध्यमातून काम झालं तर आम्हाला दूषणं देतील, याचं पण भान आणि जाण आम्हाला स्वतःला आहे. त्यामुळे मी आपल्याला जी सविस्तर माहिती होती त्या प्रकारे या ठिकाणी दिली. सर्वजण पत्रकारांसहित आपण या ठिकाणी उपस्थित राहिला ते पुन्हा एकदा धन्यवाद देतो. संतोष हिवाळेकर, कोकण नाऊ, ओईप.